नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 21 जुलै 2024 वार रविवार, गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो का हे आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कोबी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोबीसाठी आज कमीत कमी 18 ते 22 रुपये किलोपर्यंत आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही आपल्याला पाहायला मिळते। भेंडीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर भेंडीसाठी आज आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडीसाठी साधारणतः एक 8 रुपये किलोपासून भेंडीसाठी दर पाहायला मिळते। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शिमला मिरचीसाठी 20 ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपासून शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण शिमला मिरचीसाठी झालेली पाहायला मिळत आहे। दोडक्याची क्वालिटी पाहू शकता, दोडक्यासाठी आपल्याला आज कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 5 रुपये किलोपासून आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। दुधी भोपळा क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळ्यासाठी कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 2 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळ्यासाठी 6 रुपये ते जास्तीत जास्त 10 रुपये किलोपर्यंत आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जळगाव वांग्यासाठी कमीत कमी 15 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 15 ते 25 रुपये किलोपर्यंत जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भारताच्या वांग्यासाठी साधारणतः आज दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला भारताच्या काळ्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही आपल्याला पाहायला मिळते। एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी आज दर जे उतरलेले पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते 50 ते 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये आवक जास्त आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला आज टोमॅटोसाठी उतरलेले पाहायला मिळतात। काकडी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडीसाठी 10 ते 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळते। तर 2 नंबर क्वालिटीच्या काकडीसाठी साधारणतः 6 रुपयेपासून ते 10 रुपये किलोपर्यंत आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळते। वालगावड्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वालगेवडा पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारल्यासाठी आज दर थोडेसे चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात। तर 20 ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कारल्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर कारल्यासाठी आज दर थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगासाठी आज कमीत कमी 60 रुपये ते 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्या शेंगासाठी आज कमीत कमी 70 रुपये ते जास्तीत जास्त 90 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला शेवग्या शेंगासाठी आज उतरलेले पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पावट्यासाठी आज 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही आपल्याला पाहायला मिळते। तर पावट्यासाठी दर जे आहे ते आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाण्यासाठी आज कमीत कमी 70 ते 90 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात।
बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्ससाठी कमीत कमी 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला बीन्ससाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवारसाठी जास्तीत जास्त 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीच्या गवारसाठी आपल्याला साधारणतः 30 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात. आज चवळीच्या शेंगासाठी काय दर मिळालेला आहे? 20 ते 25 रुपये. 20 ते 25 रुपये. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चवळीसाठी आज 20 ते 25 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला चवळीच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते. तर आज मिरचीसाठी दर काय चालू आहे? 20 ते 30 रुपये किलो होलसेलचे बाजार. एक नंबर टॉप क्वालिटीसाठी नंबर 30 रुपये. 30 रुपये. बाजारभाव कमी होण्याचं काय कारण आहे? आवक वाढली. आवक वाढलेली आहे. तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक मिरचीची झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला मिरचीसाठी, हिरव्या मिरचीसाठी कमी झालेले पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडी पाहायला मिळते. तर काकडीसाठी आज आपल्याला या काकडीसाठी 10 ते 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्यामुळे काकडीच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावरसाठी आज कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला 15 ते 20 रुपये आपल्याला पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 2 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते आपल्याला 8 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते. आल्याची क्वालिटी पाहू शकता, आपल्याला मिक्स आलं या ठिकाणी आज पाहायला मिळते. तो क्वालिटीनुसार जे दर आहे ते आपल्याला मिक्स आल्यासाठी साधारणतः 50 ते 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, तर मार्केटमध्ये थोडेसे आल्याचे दर जे आहेत ते आपल्याला कमी जास्त झालेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर क्वालिटीनुसार जे दर जे आहेत ते आपल्याला थोडेफार बदल पाहायला मिळते. तर आज दरामध्ये आपल्याला थोडा बदल पाहायला मिळते. तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण म्हणता येईल तर तरी पण चालेल. तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळते. मेथीची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला पाहायला मिळते. तर मेथीसाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 5 ते 6 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. कांदापातची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदापातसाठी आज कमीत कमी 7 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये गड्डीपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त 12 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. कोथिंबीरीची क्वालिटी पाहू शकता, तर पूर्ण जे आहे ते पावसामुळे चिखलाने भरलेली कोथिंबीर आपल्याला मार्केटला आलेली पाहायला मिळते. जो दर जे आहे ते आपल्याला थोडेफार वाढलेले पाहायला मिळतात. तर कमीत कमी 3 रुपयापासून ते जास्तीत जास्त 8 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला थोडेफार आज वाढलेले पाहायला मिळतात.